हे बघा, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष, आपले विचार, आपण कोणासोबत जायचं हा अधिकार लोकशाहीने सवाला दिलेला आहे. म्हणजे अडवलं कोण होतं? आम्ही अडवलं होतं का एकत्र यायला? ते त्यांचेच वेगळे झाले, ते त्यांचेच एक होतात. आम्हाला काय घेणं देणं त्याच्यावर? त्याने एकत्र यावं, एकत्र राहावं, आमचं काही म्हणणं नाही, आमचा काही आक्षेप नाही त्याच्यावर. आणि मला मुळात हे सांगायचं की एक म्हण आहे मराठीमध्ये की एका मॅनेमध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत. तर या एका मॅनेमध्ये या दोन तलवारी कशा राहतील? राजकीयदृष्ट्या काही चित्र वेगळं बदलेलं असं वाटतं तुम्हाला, किंवा त्याचा तुमच्यावरती काही साईड इफेक्ट? नाही, मला असं वाटतं की फार पाणी आता पुलाखालून वाहून गेलेलं आहे, त्यामुळे फार असा परिणाम होईल असं मला वाटत नाही. मराठी अस्मिता जे पुरवण्याचं होत आहे त्याचा कुठं फटका तुम्हाला तुमच्या सहयोगी पक्षांना बसेल असं? हां, मराठीचा मुद्दा त्यांनी निश्चितपणे घेतलेला आहे. पण मराठी आम्ही कोण आहेत? एकनाथ शिंदे कोण आहेत? किंवा अर्जुन खोतकर कोण आहे? आम्ही पण मराठीच आहेत ना. तेव्हा मला असं वाटत नाही की आम्ही मराठीला विरोध करणारे आहेत का? त्यामुळे मला वाटत नाही की फार काही याच्यात होईल. पण तुम्ही हिंदी सक्ती करणाऱ्यांच्या सोबत होता. नाही, तुम्ही कुठेतरी जी रद्द करावी लागली नाही म्हणून त्यांचं कुठेतरी नाही, मुळामध्ये हे शोधलं पाहिजे. हे कोणाच्या कालखंडामध्ये घडलं, कोण मुख्यमंत्री असताना यामध्ये या सर्व प्रस्ताव आणला गेला, तर मुळामध्ये ते तपासलं गेलं पाहिजे. हिंदी सक्तीचा कधीच नाही. आम्ही तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, माननीय देवेंद्रजींनी ते तातडीनं थांबवलं, रद्द केलं ते सर्व. बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसला जमलं, तर राज ठाकरेंनी टोला. आता भाषणाच्या ओघामध्ये बोलल्या जातं, माननीय शिवसेना प्रमुख असताना दोन भाऊ एकत्र होतेच ना. कालांतराने वेगळे झाले हे मान्य आहे, परंतु आता हे त्यांचं टिकावं राहावं अशा माझ्या शुभेच्छा राहतील त्यांना. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.